आणि दरवाजा जय पण दिले बघा. तरच गडाला तरच चालायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा देवा तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेत मॉर्निंगचे 6 आणि आम्ही आता आलो जस्ट पाली येते आणि आमचं आजचं प्लॅनिंग आहे सरसगडावरती जाण्याचं. तर सरसगडावरती जाण्यासाठी पहिले तुम्हाला पालीला यावं लागतं आणि मग तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला पहिले तुम्हाला माहिती आहे अष्टविनायकमधलं एक जे गणपती आहे श्री बल्लाळेश्वराचं, तुम्ही पहिले दर्शन घ्या आणि नंतर मग पुढे तुम्ही ट्रेकसाठी चालू करा. तर आम्ही आता पहिले तिथं आलो आहे. आता आम्ही पूर्ण आता तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा की मंदिर बल्लाळेश्वर. आता मॉर्निंगचे म्हणजे गर्दी कमी आहे, कोणच नाही आहे मंदिरामध्ये, पूर्ण दिवस खाली आहे. मॉर्निंगचं दर्शन आम्ही मस्त छान घेतलं आहे आणि मग आता आम्ही दर्शन घेऊन झालं की मग आम्ही ट्रेकिंगला चालू करू. आता गर्दी नाही आहे काय, तुम्हाला पण दर्शनाला यायचं असेल ना, तुम्ही अष्टविनायक करता तर लवकरात लवकर घरातून निघा. म्हणजे कसं आहे, तुम्हाला गर्दी नसेल तिथे तुम्हाला दर्शन घेता येईल. बघा आता हे तर मित्रांनो, आता आम्ही सरसगडाच्या पायथ्याजवळ आहोत. तुम्ही बघू शकता, हे बघा हे इथे लिहिलं आहे, असं आहे बघा, इथे लिहिलं आहे किल्ले सरसगड म्हणून. आणि आता आम्ही ट्रेकिंगला चालू करतो आहे. म्हणजे कसं तुम्हाला यायचं असेल ना तर गणपतीचं म्हणजे दर्शन घ्या तिकडे आणि तिथूनच समोर रोड येतो, तिकडे या आणि तुम्हाला आल्याच्यानंतर इथे दिसेलच, म्हणजे समोरच दिसते किल्ले सरसगड म्हणून. तर आता आम्ही ट्रेकिंगला चालू करतो. तर तुम्ही बघाच, हे बघा असं रोड आता आहे व्यवस्थित. आता माहिती पण दिलेली आहे इथं किल्ले सरसगडाबद्दल. हे बघा म्हणजे काय कुठून कसं जायचं ते सर्व माहिती पूर्ण दिलेली आहे इथे. चला आता आम्ही चालू करतो. माझ्यासोबत आहे आणि बघा गाडी पार्किंगला लावायचं असेल नाही, बघा आलात ना का इथे गाडी पार्किंगला लावा आणि मग तुम्ही ट्रेकिंगला चालू करा. आता माझ्यासोबत आहे प्रणव, बघा प्रणव चलेकर. आम्ही दोघंच आहोत. आता आम्ही आता वाजलेत दाखव रे, हे किती वाजलेत? 5:45. 5:45 5:45 झालेत. आता आम्ही चालतो. हे बघा हा दिसला का, हा आहे सरसगड. मित्रांनो, तर ह्या गडाला पगडीचा किल्ला असं म्हटलं जातं. तर हे बघा, ही तुम्हाला का म्हटलं जातं तुम्हाला सांगतो आता. हे बघा हे जे आहे ना, हे बघा हे दिसलं तुम्हाला दाखव, हे बघा नीट बघा, आता किल्ला जो पगडी टाईप दिसतो बघा, हे बघा तसंच वाटतं सेम, म्हणून ह्याला पगडीचा किल्ला म्हणून बोलला जातं. आता बघा नजारा काय दिसतोय वरती. हे आहे, हे पाली आहे, हे बघा, आणि हा आहे सरसगड. काय व्ह्यू दिसतोय, वा मंत्रमुग्ध करणारा व्ह्यू आहे. गणपती मंदिर कुठे गणपती मंदिर? समोर का तिथे आहे गणपती मंदिर, ते बघा तिथे. हे बघा इथे छान अशी वर चढायला पाड्या नको म्हणून छान, आणि हे दोरी नाही आहे, केबल आहे. हे बघा हिला पकडून आपण वर जाऊ शकतो, त्याचे टेन्शन नाही. सेफ्टीसाठी खूप छान केलं आहे, म्हणजे उतरताना पण काय टेन्शन नाही. व्ह्यू बघा, हे बघा तर मित्रांनो, पूर्ण सूर्योदय झाला. आता मी थोडं खाऊन घेतलं, ॲपल वगैरे आणलं ते, आणि आता आम्ही जस्ट एंट्री वरती आल्याच्या नंतर आपल्याला इथे कातल कोरीव गुहा दिसते. आता आपल्याला जाऊया, आता आतमध्ये बघूया काय आहे ते.
टॉर्च पण मोबाईलचा चालू करूया. आता हा प्रणव जाते पुढे. प्रणवकडे मी टॉर्च देतो. ठीक आहे, तर एक गुहा आहे आतमध्ये, कारण की टॉर्च पाहिजेच. हे बघा, तर टॉर्च नसेल ना तर उगाच काय आतमध्ये साप वगैरे असतात ना, तर असू शकतात. टॉर्च चालतो रे बघ. चला आतमध्ये. हे बघा छान व्ह्यू दिसतोय. हे बघू दे. तर बघितलं असेल तुम्ही आतमध्ये. चला आता बाहेर जाऊया. ह्याच्या आहेत ना इथे एंट्री करताना, ते बघ इथे पण दोर दिले म्हणजे चढायला. बघ चला आता वर जाऊया. आता पायऱ्या मोजूया आपण. आणि ह्या आता पायऱ्या पूर्ण उभ्याच आहेत पायऱ्या. चल 1 2 3 4 5 पायऱ्या पूर्ण उभ्या आहेत अशा. पूर्ण असं वाटतं स्टँडिंग. हा बघा प्रणव बघा 22 23. दुश्मन जर आला ना त्याला घामच फुटल. आम्हाला घाम फुटलाय. बघा ना पूर्ण अशा उभ्या पायऱ्या आहेत वर खालून वर. आता मोजलं. आता मी विसरलो किती. पकड रे, पकड. हो, मुख्य द्वाराजवळ पोचलेलो आहे. हा आता हे बघा दगड ठेवले इथं बसायला. तुम्ही इथे थकलात आलात की या दगडीवर बसा, जरा आराम करा. ओपनिंग आपल्याला करायची. हा उघड. हा लिहिल्यावरती पाळी दरवाजा. शिवाजी महाराज की जय. हे खिंड बघा कसले दिसते. एकदम पूर्ण उभी आहे. दुश्मन आले ना, मुघल आले, हे चढल्या घाम फुटले त्यांना, लगेच त्यांच्यावरती आक्रमण करायचं. इथं हे सुरक्षा चौकी देवडी बघा मित्रांनो. टोटल लिहिलं आहे बघा इथं दिलंय 96 कोरीव पायऱ्या. 96 कोरीव पायऱ्या आहेत. आता दरवाजा इथं आपण आलो. आता जाऊया वर. हे बालेकिल्ला तल केदारेश्वरचं पण मंदिर आहे. पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. चला आता बघू. हे बघा बघू शकता इथे. किल्ल्यावरती येताना घाई करू नका. दिवस तुमच्याकडे असतो, त्याच्यामुळे घाई करू नका. सावकाश या, सावकाश बघा. महाराजांचा इतिहास समजून घ्या. घाई करून काय होणार आहे, मग हानी होते. अति घाई संकटात नाही, असं आहे मित्रांनो. हे आता आहे दक्षिण बुरुज. इथे बघा इथे खिडक्या वगैरे आहेत. दिसला का व्ह्यू? वाटतंय की नाही छान? आम्ही तिकडनं आलो, तिकडून वर आलो. खरंच एकदा सरसकडला भेट द्या, नक्की भेट द्या. तुम्हाला व्ह्यूज दा. हे बघा हे आहे पाण्याचे टाक. तिकडे एक असेल, ही दुसरी टाक आहे. हे तिसरी पाण्याची टाकी. ही बघा हे एक आहे पाण्याचं टाकी. 5वी आहे ही. हौद आहे, औदुंबर हौद. पण आता बाकीची 4थी कुठे आम्हाला सापडली नाही, बघू आता. पाण्याची टाकी बघा, तुम्हाला दाखवतो. काही स्वच्छ आहे. मासे पण आहे त्याच्यामध्ये. केवढी मोठी आहे बघा, बाप रे. पूर्ण आतमध्ये गेलंय, पूर्ण आतमध्ये आहे. गणेश टाकी. गणेश टाकी आहे आणि खोल पण आहे, दिसतोय. हा आहे गुप्त दरवाजा सरतगडावरचा. हो 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 हो. हे बघा गुप्त दरवाजा किती बारीक आहे. आणि इथं खालती जायला पण आहे. डन विरायचं.
हे जे आहे ना हे सतीशिला दिला होता, त्याचं काय मिनिंग आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायला, म्हणजे काय असेल, काय केलं असेल. करू नका. हे बघा ह्याने असे दिल बिल काढलेत लोकांनी, पोरं येतात कोण पोरी येतात, हे असं नका करू. हे बघा कोरीव खोली नंबर 5. अरे वा काय छान आहे बघा. आवाज घुमतोय बरं. हो हो तुम्हाला दाखवतो बघा आतमध्ये. हे बघा आणि सर्व हे ठेवलं आहे, मशाली वगैरे आहे सर्व, वरतीच सामान ठेवलं आहे. हे बघा चला त्या साईडला जाऊया आता आपण. गणेश शिल्प हा हे गणेश शिल्प याला बोलतात. कोरलेलं आहे. हे बघा गणेश शिल्प आहे बघा. इथं गणपतीचं कसं दिसलं का तुम्हाला? हे बघा जवळून दाखवतो. हे बघा हे आहे गणेश शिल्प. कसं कशी मूर्ती गणपतीची बनवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी हे खोलीच आहेत, काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी पाणी नाही आहे. ही आहे टाकी, त्यात पण कचरा टाकला लोकांनी. राव कचरा टाकायला आता का कशाला येतं काही समजत नाही मला. गडावरती खूप छान लिहिलं आहे बघा. सरस गडाला सरस करायचं आहे, ते तुमच्या आमच्या हाताचं आहे. तर येऊन कुठे पण कचरा टाकता, काही लिहिता गडावरती येऊन. घरी काय करायचं करा ना, इथे कशाला काय करताय. हे आहे पाण्याची टाक नंबर 8. नंबर 9. हे पण आहे. महादरवाजा जवळ आलो आम्ही परत. हे पुरातन वाडं होतं ना, आता ते काय पूर्ण राहिलेलं, पण त्याचा अवशेष भाग म्हणजे कसं बांधकाम केलं आहे, पूर्ण दगड चिरा. ते लिहिलं आहे बाले किल्ल्याकडे. चला जाऊ आपण आता वर. बघ बाले किल्ल्याकडे. आता हे बघ हे बाले किल्ले जाण्यासाठी पण खूप छान बनवलं आहे बघ पकडायला. चल बाले किल्ल्यावर तर पोचलो मित्रांनो फायनली. बघा हा तर मित्रांनो हे आता आपण पोचले बाले किल्ल्यावरती. आता हे आहे केदारेश्वराचं मंदिर. तर मी आता बघू शकता, तुम्हाला दाखवतो. ते पण बघा कॅम्पिंगला आले होते, रात्रीच्या नाईटला होते बरं. हे आहे केदारेश्वराचं मंदिर. हे बघा हे एक गणपतीचं आहे बघा. दिसलं का? दारी घेऊन दाखवतो. केदारेश्वराचं मंदिर. श्रीरामांचा पेट आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठेवलेलं आहे इथं. हे गणपती बाप्पा पालीचे वडाळेश्वर आहे. अज्ञात वीराची समाधी आहे ही. चला आता तर मित्रांनो आता 9 वाजायला आले. मॉर्निंगला घरातून 5 वाजता निघालो आहे गाडी घेऊन. गडावरती म्हणजे पालीमध्ये आलो 6 वाजेपर्यंत. तिकडे बघूया 6 वाजता पालीमध्ये आलो. गडावरती सुरुवात केली 6:45 पर्यंत चढायला. आता वाजलेत 9. तर आता वाजलेत 9. आता आम्ही गड आमचा पूर्ण बघून झालेला आहे. आता आम्ही उतरतोय खालती. जर व्हिडिओ आवडले असेल ना तर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील. तर मित्रांनो आता पूर्णपणे आमचा किल्ला बघून झालेला आहे. सरसगड आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. तर पूर्ण आम्ही आता महादरवाजाजवळ पोहोचलो आहे. पुन्हा आता 96 पायऱ्या आहेत, त्या आता परत उतरायच्या आहेत आम्हाला. चला तर आता आपण त्या पूर्ण उभ्या आहेत अशा सावकाश आता उतरायचं आपल्याला.